आगामी कुंभमेळ्याच्या कामासंदर्भात त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आज एक बैठक घेऊन या सगळ्या साधू महंतांकडनं जे कामं होत आहेत त्या सगळ्या कामांसंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। नेमकं काय नाराजी आहे आपण खरं तर या सगळ्या संदर्भात विचारूया। आज तुम्ही बैठक घेतली आणि कामांसंदर्भात नाराजी व्यक्त करताय, काय नेमकं आपलं म्हणणं आहे? कुंभमेळा हा एक आता 1.5 वर्षावर येतो आहे। त्यातले 4 ते 6 महिने इथं पावसाळा खूप हेवी पाऊस असतो, त्यामुळे कामं होणार नाही। आणि नंतर आमचं ऑक्टोबरपासून म्हणजे ऑक्टोबर 26 पासून आमचे ध्वजारोहण आणि साधूंचं बाहेर येणं असते। राहिले फक्त 7 महिने। 7 महिन्यांमध्ये त्र्यंबकेश्वरात अजून एकही काम सुरू झालेलं नाही। जर काम सुरू नाही झालं तर 7 महिन्यात हे लोक कसे काय आम्हाला सगळ्या सुविधा बांधून देणार आहे? आतापर्यंत सगळ्या आखाड्यांना आणि यांना फक्त आश्वासन देण्यात आले, कुटियाधाऱ्यांकडे बघण्यातही आलेलं नाही। आतापर्यंत फक्त आश्वासन देण्यात आलेलं आहे, कुठलेही काम जे आहे ते प्रत्यक्षपणे सुरू झालेलं नाहीये, अशा पद्धतीचे आरोप आहेत साधू महंतांचे। महाराज, आपण या आधी सुद्धा अशा पद्धतीचे आरोप केले होते। मध्यंतरी आपली बैठक झाली प्रशासनासोबत, काही कलेक्टर असतील, मंत्री असतील, अशा लोकांसोबत चर्चा झाली, अजूनही समाधान झालं नाही। समाधान झालं नाही ना। आम्ही त्यांच्यावर विश्वास करत गेलो, त्यांना सहकार्याच्या भूमिकेमध्ये राहिलो, अनेक वेळा राहिलो। आम्ही कुंभमेळा मंत्र्यावरही बोललो, आम्ही त्यांच्याशी जमून घेतलं, त्यांच्याबरोबर आम्ही हे केलं की आम्ही नको कोणासाठी कशाला विरोध करायचा। पण ते जर दुर्लक्षितच करत असतील तर आम्हाला नाईलाजाने आता बोलल्याशिवाय पर्याय नाही। आणि त्यासाठी आम्हाला माध्यमाची गरज आहे आणि माध्यमच आमचा आवाज हा व्यवस्थेपर्यंत सरकारपर्यंत पोहोचू शकेल। म्हणून आमची नाराजी आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत। आपली नाराजी नेमकं कुठल्या कामावरती आहे? सगळ्याच गोष्टीवर नाराजी। आणखी कुंभाचे कुठलेच कामं जमिनीवर प्रत्यक्षात प्रॅक्टिकल सुरू झालेलं नाही आहे। कुठले निधी दिलेले नाही, फंड दिलेले नाही। आणि सूत्राकडनं कळतं की ह्या कुंभमेळा प्रशासनाला शासनानेच आणखीन पूर्णपणे फंड रिलीज केलेले नाही आहे। त्यामुळे शासनाने त्यांना फंड रिलीज करावे आणि ह्या प्रशासनाने पूर्णपणे आराखडे शासनाकडे सादर केलेले नाही आहे। नुसते जे मेळा आयुक्त येऊन गोड बोलून निघून जातात। आणि विशेष करून आजच्या या विचारमंथनामध्ये मेळा आयुक्ताबद्दल नाराजी विशेष प्रमाणामध्ये साधू समाजाची दिसून येत आहे। आयुक्त म्हणजे कोण? मेळा आयुक्त म्हणजे तुम्हाला माहित नाही, तुम्ही पत्रकार आहे ना। आयुक्त का मंत्री? अहो, कुंभमेळा आयुक्त। आणि आमचं आता जे म्हणणं आहे, आमचं मेळा आयुक्ताशी म्हणणं नाही, कुंभमेळा मंत्र्याशी म्हणणं नाही। आमचं थेट सवाल शासनाशी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याशी आहे। कारण हेच मुख्यमंत्री आम्ही वेळोवेळी आठवण देतो की 12 वर्षापूर्वी कुंभाला हे तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यावेळेसच हे बोलले होते की कुंभ एवढा मोठी प्रक्रिया असते की याच्या समापनच्या दिवशी येणाऱ्या 12 वर्षात सुरुवात केली पाहिजे। असे बोलणारे मुख्यमंत्री आजही आणखीन दुसरा कुंभ येऊ घातला आणि ते सत्तेत आहे तर ते आणखीन गाढ निद्रेत आहे। तर याचं आम्हाला दुःख आहे। आणि आम्ही सर्व सनातनी आहे, हिंदूवादी आहे। आणि आमचं सरकार असताना आम्हाला इतकं उपेक्षित केलं जातं, याच्या पलीकडे आम्हाला कुठलंही दुःख नाही। आमचा आवाज तुम्ही केंद्र सरकारच्या व्यवस्थेपर्यंत पोहोचला पाहिजेत। आम्ही हिंदूवादी आहे, सनातनवादी आहे। जय। अशा पद्धतीची नाराजी आहे। हे सगळे साधू महंत जे आहेत आज त्र्यंबकेश्वरमध्ये एक बैठक घेतली आणि याच बैठकीमध्ये या सगळ्या कुंभमेळा संदर्भात जे कामं होत आहेत त्या सगळ्यात कामांसंदर्भात नाराजी व्यक्त करतायत। सगळे साधू महंत एकत्र आलेले आहेत। त्र्यंबकेश्वरमधील जे आखाडे आहेत या सगळ्या आखाड्यांचे संत महंत एकत्र आलेले आहेत। एकत्र येऊन आज एक बैठक घेतली आणि याच बैठकीमध्ये कुंभमेळा संदर्भात जे कामं होत आहेत प्रामुख्याने या सगळ्यात कामांसंदर्भात सगळे साधू महंत हे नाराजी व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्या नाराजीवरती आता सरकार काय भूमिका घेतं किंवा या सगळ्यात कामांसंदर्भात अजून काही निर्णय सरकारच्या पातळीवरती घेण्यात एकूणच येतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।